मात्र भाजपचे गटनेते गणेश खणकर सध्या आपल्यासोबत आहेत। खणकरजी नमस्कार। घाटकोपरमधली ही अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी अशी घटना समोर येते आहे। 5 ते 6 जण या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत। बचाव कार्य युद्धपातळीवरती सुरू आहे। मात्र अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये हे सगळे नागरिक तिथे राहत होते। मलाही सकाळी या घटनेची मला कल्पना मिळाली डिझास्टर आपल्या खात्याकडून आणि माझ्या माहितीप्रमाणे 6 लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे। एनडीआरएफ आणि महापालिकेची यंत्रणा ही जागेवरती पोहोचलेली आहे। विजेंद्र शिंदे असोत किंवा किरण लांडगे असोत, ह्या 3-4 नगरसेवकांचा जो मतदारसंघ आहे हा अगदी थेट त्या घाटकोपरच्या त्या पट्ट्यामध्ये त्या डोंगराला लागून असलेले सर्व भाग आहेत। प्रत्येक वर्षी महापालिकेच्या वतीने काळजी घेतली जाते, त्यांना सूचनाही दिल्या जातात की धोकादायक, परंतु त्याची नैसर्गिक रचनाच आता अशा पद्धतीने झालेली आहे की हे परिसर धोकादायक आहेत आणि पावसाळ्यामध्ये ही दरड कोसळण्याच्या घटना त्या ठिकाणी घडत असतात। दुर्दैवी आहे। यामध्ये जी काही मदत आता महापालिकेच्या वतीने देणं शक्य आहे ते सगळं केलं। माझ्या माहितीप्रमाणे महापालिकेचे स्थानिक अधिकारी, वॉर्ड ऑफिसर सर्व या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अगदी गणेशजी, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे आम्ही देखील स्थानिक आमदार असतील, नगरसेवक असतील यांच्याशी बोललेलो आहोत। ते देखील म्हणालेले आहेत की महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आलेली होती, मात्र तरी देखील नागरिकांचं स्थलांतर होत नाहीये। मग यासाठी प्रशासन नेमकं काय करतंय असाही प्रश्न उपस्थित होतो। हे मान्य आहे, या ठिकाणी दरड आणि हे अपघात प्रवण क्षेत्रामध्ये या झोपड्या आहेत। आम्ही प्रत्येक वर्षी प्रयत्न करत असतो की तिथून नागरिकांचं स्थलांतर व्हावं, अशा काही घटना घडू नयेत, परंतु नागरिक कधी कधी ऐकतही नाहीत आणि तिथून स्थलांतर करण्यास तयार होत नाहीत। पण या अशा घटना घडू नयेत यासाठी एक कायमस्वरूपी काही आपल्याला योजना करता येईल, या नागरिकांचं परमनंटली तिथून स्थलांतर करता येईल का, नक्कीच यावरती आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू। बरं, धन्यवाद गणेश खणकरजी, आमच्याशी बातचीत केलीत याबद्दल आभार आपले। ये कौन दबा हुआ है अंदर? मेरा लड़का है, अभी जा गई रहा था, मैं फोन की थी, बोला मैं अभी आ रहा हूँ, मम्मी डरो मत। तो मेरा लड़का है, एक ये दुकान वाला है, इसका पूरा परिवार है, मेरी बहन हुई है, 2 छोटे छोटे बच्चे। क्या हुआ है? क्या हुआ है? कैसे दबे हुए लोग? अब पता नहीं, अचानक गिरा। आप लोग इधर रहते, वो लोग वहाँ? नहीं, उधर ही मेरा कितने लोग हैं अंदर अभी? 4 लोग, 6 लोग, 2 बच्चे, 2 मेरे बहन भाई है, इनके बेटे। ये कौन अटका हुआ है आपका अंदर और कितने लोग फंसे हुए हैं? अंदर कितने है मेरे को नहीं मालूम। मेरे भाई है, उसका बड़ा भाई है मेरा, उसके अंदर है। मैं तो रूम पे था, मैं रूम पे था, भाई मेरा अटका हुआ है, बड़ा भाई का सद्दाम नाम से। सद्दाम नाम है? वो भी अटके हुए अंदर? सद्दाम है नाम के और दूसरा नाम नहीं, सद्दाम है। मेरा भी कितने लोग अटके पड़े अभी? मेरा 2 है, मेरे 6 लोग हैं। मेरे 2 है घर में और ये इनके बहन इनके घर में। तर काही स्थानिक नागरिकांच्या आणि कुटुंबियांची प्रतिक्रिया आपण ऐकत होतो। याच जणांचे कुटुंबीय हे ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत। जवळपास आतापर्यंत 6 जण ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत अशी माहिती मिळते। 2 ते 3 घरांवरती ही दरड कोसळलेली आहे। मुंबईच्या घाटकोपरमधला गौसिया चाळ परिसरातला हा सगळा परिसर आहे।